नमस्कार मैत्रिणींनो, आज ना बिना अस्तरच्या बाहीला जॉईंट कसा द्यायचा तर ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, 34 इंचाचा हा ब्लाऊज आहे. जेवढी उंची आहे तर तेवढा मी घेतलेला आहे. अर्धा इंच सिलाई मार्जिन आणि 1 इंच खाली बाहीला मुडपण्यासाठी हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. तर हे बघा, ही सरळ लाईन मी आखून घेतली. 3 इंचाची मोंडा खोली दिलेली आहे आणि हे बघा 1च इंचाचा आपल्याला 7.5चा आहे. 7.5 तर 1 इंचासाठीच आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. 8.5चं मार्किंग आहे. मी जेवढी चेस्ट आहे तर तेवढीच मी बाहीची रुंदी घेते. तर ती परफेक्ट बाहीला बसून जाते. तर त्यानुसार मी अर्धा इंचचंच मार्जिन करून बाहीला बघा अशा प्रकारे आकार देऊन घेतला. आणि जेवढा दंडघेर आहे 5 इंचाचा दंडघेर आहे आणि 2 इंच सिलाई मार्जिन अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं आणि याच्या पट्ट्या काढल्या आणि एक एक बघा 1.5 इंचाच्या पट्ट्या काढल्या आणि अशा प्रकारे मी याला जॉईन करून देत आहे. तर खालचा साईडचा कपडा मी आतून टाकलेला आहे. डबल बाही आहे हे लक्षात ठेवा. तर हे बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा असाच मी जोडून घेते आणि अशा प्रकारे जॉईंट देऊन झाला आणि जॉईंट दिल्याच्या नंतर ना बाहीची मार्किंग करायची जसं आहे तसं. तर हे बघा, जेवढा दंडघेर आहे मी तेवढा घेतला आणि जेवढी रुंदी आहे बाहीची तेवढी घेऊन अशा प्रकारे मार्किंग करून कटिंग करून टाकलेलं आहे. यानंतर समोरील मोंडासुद्धा मी कट केलेला आहे. तर अशा प्रकारे बाहीला अगदी थोडासा जॉईंट आलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा.